फ्रेंड्स, मी मृणालिनी बेंद्रे। आज मी आलेली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या आवळेगाव या गावामध्ये आणि आपण भेटणार आहोत सुनीताताई सावंत यांना। नमस्ते सुनीताताई। आज तुम्ही आम्हाला काय दाखवणार आहात? मी आज पारंपरिक काकडीचे उंडे हा प्रकार दाखवणार आहे। वा वा, काकडीचे उंडे म्हणजे असं गोड आहे का तिखट आहे? गोड आहेत, गोड आहे, छान होतात। छान होतात। हो, चला मग जाऊया। सुनीताताई, काय काय साहित्य लागते यासाठी? आता यासाठी मी काकडी घेतली आहे दोन वाट्या तांदळाचं पीठ घेतलंय, नारळ घेतलंय, गूळ, मीठ, वेलची पूड आणि हळदीची पानं लागतात। तांदळाचं पीठ किती घेतलं? तांदळाचं पीठ मी 2 वाट्या घेतलंय। म्हणजे ही जी प्रमाण वाटी असते त्याने तुम्ही 2 वाट्या। हा, काकडी साधारण अर्धा किलो आहे? अर्धा किलो आहे। अर्धा किलो। हा एका नारळाचा चव आहे। जे तेवढं पीठ घेतलंय 2 वाट्या, ते 2 वाट्या खोबऱ्याचा किस घेतलाय। अच्छा, ते प्रमाण आहे का? प्रमाण आहे। बरं, आणि हे गुळ किती घेतला? गुळ 1 वाटी गुळ घेतलाय। त्याच वाटीने ना? त्याच वाटीने। अच्छा, आता मी काकडी किसून घेणार आहे। हा, साला काढून काकडी किसून घेणार। हो। आताही जरा काकडी खाऊन बघायची, कारण कडू असेल तर ती फुकट जाणार सगळं। हो, अच्छा, दोन्ही बाजूनी खाऊन बघायचं? दोन्ही बाजून जरा जरा खाऊन बघायचं। बघू का मी? हा, चालेल ना, देते काढून तुम्हाला मी, जराशी खाऊन बघू शकता। नाही, या साईडनी कडू नाही, या साईडने जरा। बिलकुल नाही। चालेल मग, ठीक आहे, चालतंय। हो, मग ही पण जरा बघा खाऊन, म्हणजे समजतं आपल्याला। खायला खूप तुकडा मोठा झाला, पण ठीक आहे, आता मी देतात, मी खाते। मला सॅलड खायचा खूप शौक आहे आणि या काकड्या अजिबात दोन्ही बाजूनी बिलकुल कडू नाहीये, एकदम छान आहे। आता या काकड्या मी किसून घेते। हो, त्याच्या बिया घ्यायच्या नाहीत का? घ्यायच्या बिया घ्यायच्या ना, बिया चांगल्या लागतात। घ्यायच्यात आहे। सुनीताताई, आम्ही आमच्याकडे मिळणाऱ्या ज्या साध्या काकड्या असतात त्यांचं केलं तरी चालेल ना? हो, चालेल ना, चालतंय। टेस्ट मध्ये काय फरक पडत नाही तसा? नाही ना? नाही। अशा रीतीनं सुनीताताईंनी दोन्ही काकड्या व्यवस्थित किसून घेतलेल्या आहेत। आता काय करताय? आता मी पाणी उकळत ठेवणार। हो, तुमचा गॅस जरा वेगळा दिसतो। आमचा हा गोबर गॅस आहे। गोबर गॅस? अच्छा, मग त्याची शेगडी अशी येते का? अशी येते शेगडी त्याची। अच्छा, आपली नॉर्मल शेगडी नाही चालत? नाही चालत त्याला। ओ, आणि बर्नर पण बघा कसे दांडीचे, कमाल आहे, मस्त आहे। हो, या वाटीने मी पीठ घेतलं 2 वाट्या, मग त्याच वाटीने मी 1 वाटी पाणी उकळत ठेवलंय। अच्छा, 1 वाटी पाणी का ठेवलं उकळत? कारण त्यात काकडी टाकायची आहे। अच्छा, म्हणजे काकडीला पाणी सुटतं? काकडीचं पाणी सुटणार, मग ते 1 वाटी निघेल। 1 वाटी म्हणून 1च वाटी पाणी टाकायचं। अच्छा, आता हे पाणी उकळलंय ना, मग त्यात मी आता हे लगेच ही काकडी टाकणार। मग काकडी जरा 2 मिनिटं शिजू द्यायची आणि त्यात मीठ टाकून मग ते पीठ भागवायचं। अच्छा, ते झाकण ठेवून काकडी जरा उकळते। हे किती वेळ उकळायचं? फक्त 2 ते 3 मिनिटं उकळायचं। अच्छा, आणि नंतर काय म्हणलं? भागवायचं? भागवायचं, त्यात पीठ टाकून ते असं जरा हे करायचं, उकळायचं, परतवायचं आणि 5 मिनिटं जरा मुलाला ठेवायचं। अच्छा, तुमच्या किचन मधनं किती मस्त बाग दिसतीये। काय मस्त पपया लागलेत, वा वा वा। समोर केळी आहे, नारळ आहे, ही सगळी तुम्ही ही सगळी बाग करता का? हो, आमचीच आहे। अजून काकडी शिजायला हवी, जरा उकळायची आहे, त्यामुळे जरा शिजली की मग ते कसं कळेल आता शिजली आहे की नाही? जरा चांगली अगदी उकळी आली की त्याला समजणार आपण, म्हणजे रंग बदलेल? हा, रंग बदलेल, मऊ पडेल। मऊ पडेल। अच्छा, हा पदार्थ तुम्हाला कोणी शिकवला? माझ्या आईने सगळं मला शिकवलेलं आहे। आई माझी छान छान सगळे प्रकार करायचे। हो हो, अरे वा, म्हणजे मला तुमच्या आईला भेटावं लागणारच आहे। हो, लागलंच। आता ती नाही आहे, असते तर तुम्हाला नक्कीच भेटवलं, तिने भरपूर प्रकार करून तुम्हाला दाखवले असते ना। आता मी बघते झालं काय ना, बघूया। झाले, छान झाले, म्हणजे रंग बदललाय।
आता त्यात आपण मीठ टाकूया थोडं हां टेस्टसाठी. हां किती एक अर्धा चमचा. अर्धा चमचा मीठ टाकलं. हां आता हे मीठ टाकल्यावर जरा परतायचं. हां आता हे पीठ ठेवलं आपण, ते पीठ टाकून वाफवायचं ते. अच्छा. आता मी त्यात पीठ टाकून घेते. आता असं परतायचं पीठ. ते बरोबर त्यात चिमुरून राहते. तेवढ्याच पाण्यात ते सगळं बरोबर होतं एकदम. अच्छा. आणि मापातच घेतलेलं आहे आपण सगळं ना. हो बरोबर झालं दिसत. आता हे एवढं परत तरी बास आहे. आता मी गॅस बंद करून जरासं असंच ठेवणार झाकून ठेवून. अच्छा 5 मिनिटं ठेवायचं. हां 5 मिनिटं. हो. आता काय करताय? आता मी याचं चून करून घेणार आहे. अच्छा. चून म्हणजे काय? मग हे खोबरं गूळ आणि वेलची घालून गरम करून त्याचं चून करायचं. म्हणजे ते सारण. हा त्याला सारणाला चून म्हणतात इकडे. चून म्हणतात. बरं बरं दाखवा बरं चून. दाखवते. आता हे खोबरं मी घेतलंय. हा 2 वाटे आपण खोबरं घेतलेले ना. हो अख्ख्या नारळाचं. अख्ख्या नारळाचं. त्यानंतर हे गुळ आहे. गुळ 1 वाटी घेतले. गुळ हो सगळं घालते मी आता. हो प्रमाणातच घेतलंय. हो आणि हे वेलची पूड टाकते. हो ही किती टाकायची? अर्धा चमचा, म्हणजे टेस्टसाठी फक्त, वासासाठी. हो बघ. आता मी हे सगळं परत गरम करणार. बघ याच्यात पाणी घालायचं असतं? नाही पाणी नाही घालायचं. गुळाचं तर आपणच हे होतं. अच्छा गुळ आपल्या वितळतो. त्यात पाणी घालायला नाही लागत. हां हे साधारण किती वेळ करायचं? एकजीव होईपर्यंत करायचं. एकजीव होईपर्यंत म्हणजे जास्त आटवायचं नाही. आटवायचं नाही. फक्त वितळला पाहिजे. वितळला पाहिजे. गुळ हळूहळू वितळतोय आणि चून म्हणजे सारणाचा रंग हळूहळू केशरी होत चाललाय. हे ना सारखं हलवत राहायचं. खाली लागणार ते करपून जाईल खाली. म्हणजे सारखं हलवत राहायचं जरा जरा वेळाने. अच्छा. आता हे बघा हे कसं गुळ वितळून चांगलं कलर आलाय त्याला. झालंय ते प्रॉपर तयार झालंय. हो खरंच की अगदी व्यवस्थित झालेलं आहे. बिलकुल पाण्याचा वापर नाही करायचा आहे. नाही ते अगदी गुळ वितळला की तुमचं सारण तयार. म्हणजे चून तयार. हो. आता हे सारण बाजूला काढून ठेवणार आणि पीठ मळायला घेणार. हो हे पीठ कसं मळायचंय? आता हे पीठ हाताने हळूहळू मळायचं कारण गरम आहे. तोपर्यंत मळून घ्यायचं ते. अच्छा म्हणजे ही काकडी तांदळाचं आपण उकळ काढलेलं मिश्रण ताटात घ्यायचं आणि मळून घ्यायचं. सगळं एकदमच मळायचंय. हो एकदमच सगळं मळून घ्यायचं. हां आता हे गरम आहे ना, मग त्याला जरा थंड पाण्याचा हात लावून ते मळून घेणार असं. अच्छा म्हणजे फक्त हातच लावायचा. जास्त तुम्ही चिखल करायचं? चिखल नाही करायचा. हां जरा जरा असं म्हणजे आपल्याला हात भाजला नाही पाहिजे. मळण्यापुरतं फक्त. खरं सांगू या काकडी आणि तांदळाच्या पिठाचा वासच खूप मस्त येतोय. हे उकडल्यावर आणखीन छान लागेल बघा. मस्त सुंदर लागतं. हो ना खायला. सुनीता ताई अजून तुम्ही कोकण स्पेशल पारंपरिक असे काय काय पदार्थ बनवता? आमच्याकडे भरपूर बनतात. आता आमच्याकडे गणपती येतोय ना, आम्ही पिठाच्या करंज्या करतो. पिठाच्या म्हणजे? पिठाच्या म्हणजे चण्याचं पीठ असतं आणि चणे भाजून ते दळून आणायचं आणि त्यात खोबरं घालायचं, गूळ घालायचं, पुरण करायचं मस्त वेलची होतं. त्याच्या करंज्या बनायच्या मस्त छान लागतात चवीला. हो का? हो. मग कधीतरी आम्हाला दाखवाल का? हो दाखवेन ना. आता मला फारच उत्सुकता वाटायला लागली. करंज्या परत आपण ह्याच्या तळलेल्या करंज्या पण करतो अशा. म्हणजे आता हे आपण चून केलं ना, ते चून घालून पण तळून करतो तयार. अच्छा त्या वेगळ्या असतात? त्या वेगळ्या असतात. म्हणजे आपल्या भाजणीसारख्या नसतात. गणपतीला नैवेद्याला कापण्या, शंकरपाळ्या अशा भरपूर प्रकार होतात. म्हणजे 11 दिवसात 11 प्रकार होतात. खांडोळी वगैरे अशा सगळ्या. हो खांडोळी. हो खांडोळी. कसली ती? तांदळाच्या पिठाचे तांदूळ भाजायचे आणि ते असे भरड काढून त्याचं करायचं. ते पण छान लागतं मस्त. खांडोळी. खांडोळी. आता हे पीठ मळून झालंय, तयार झालंय. मी हात लावून बघू का? हो बघू शकता तुम्ही. वा किती मस्त सॉफ्ट छान छान झालेले अगदी.
व्ह्युअर्स, सुनीताताईंनी पीठ गरम असतानाच परातीमध्ये काढून घेतलेलं आहे आणि त्याला अक्षरशः पाण्याचा असा हात लावून मळलेलं आहे. ते आपण कणिक भिजवतो आणि पाणी ओततो तसं करायचं नाही, सगळं फसून जाईल. थोडं थोडं हात लावूनच छान अगदी असा मऊ गोळा तयार करायचा. आता काय करताय? आता मी हळदीचं पान घेऊन पीठ घेऊन थोडं त्यात थापटून मी उंडा करायला दाखवणार. हो, हे थोडंसं पीठ घेतलं मी. असं हे करायचं आणि ह्याला पाणी लावून ते थापटायचं. थापटतानाही पाणी लावायचं ना, म्हणजे ते पाण्याला चिकटायला हवं ना. हो, त्यामुळे असं पातळ थापून घ्यायचं. पातळच थापटून आणि एक समान असं, कुठे जाड कुठे बारीक असं नाही, व्यवस्थित चेक करायचं. व्यवस्थित चेक करायचं. आता हे चूल ह्याच्यामध्ये घालायचं, असं पसरवायचं. असं निम्मच लावायचं का? हा, असंच लावायचं. आणि मग ते असं हे दुमडायचं. अच्छा, हे असं दुमडलं की ते ठेवून द्यायचे बाजूला आणि मग उकडत ठेवायचं. बर, हे झाले. आता मी हे आणि एक कढी घातली अशी. मग आता हे असं वाफवत ठेवायचं. अच्छा, मी बघू का जरा? हो, बघू शकता ना. अच्छा, हे असं केले काय? उघडू का जरा? हो, उघडा ना. नको, हे उघडत नाही, नंतरच उघडू आपण. चालेल. उगाच उद्योग नको व्हायला माझ्याकडनं. आणि हे असं, आणि मला एक लावायचंय, मी लावू का? हो, लावू शकता ना. तुम्हाला देते ना, मी देते. हे पान घ्या. आणि हे पिठाचा गोळा, म्हणजे ही शिरांची बाजू नाही घ्यायची, वरची बाजू घ्यायची. वरची बाजू. मी करू? हो, करा ना, दाखवते तुम्हाला. फक्त गोळा करून देते. मग तर तुम्ही थापटा पाण्याचा हात लावून. असं बरोबर आहे का? हो, बरोबर आहे. हो, थापायला काही एवढं सोपं नाही. तर असं हार्ड आहे हे पीठ, पण ते हार्डच ठेवायचं. जास्त जर का ते लूज झालं तर मग ते चांगलं नाही लागणार. थोडंसं पाणी लावायचं, पाण्याचा हात लावा. जमलं का? जमलं. अजून असं करून अजून जरा केलं तरी चालेल, पण जमलं छान, बऱ्यापैकी जमलं. आता ह्याच्यात तुम्ही चून घाला. हो, ते आपल्याला निंबच घालायचं. निंबच घालायचं. एवढं बास का? एक चमचा बास झाले. अजून थोडंसं घ्या. थोडंसं, नाही तर जास्त गोड गोड पण. आणि आता पसरवते हाताने असं. बरोबर आहे. मग ते दुमडून घ्या. ते कडांना नाही ना येऊन द्यायचं? नाही द्यायचं, असं मध्येच यायला पाहिजे. मध्येच यायला पाहिजे. हो, बघा, बरोबर आहे. बरोबर. आणि आता हे मध्येच जुडायचं. हे असं जुडायचं. बरोबर. असं, बरोबर. बरोबर. आणि आता हे पान हे परत असं मोडायचं. बरोबर, जमलं छानपैकी. मी आता करून बघणार. नक्कीच बघा करून, आणि आवडेल तुम्हाला करायला. अशा पद्धतीनं सुनीताताई पुढचे सगळे जे उंडे आहेत ते करून घेत आहेत. आता मी हे उंडे पाणी ठेवून उंडे वाफवायला ठेवते. 1 इंच पाणी ठेवलंय मी पातेलीत. 1 इंच पाणी. त्यावर झाकणी ठेवली आहे, कारण पाण्याला चांगली उकळी येऊ दे. उकळी आली चाळणी ठेवून ते वाफवत ठेवायची. पाण्याला उकळी आलेली आहे. मी आता हे वाफवत ठेवते. चांगलीच उकळी आली आहे. हे बघा, ही चाळणी ठेवली. हे चाळणीवर वाफवत एकावर एक असे ठेवायचे लावून. अच्छा, तेल बिल काही लावायची नाही? तेल बिल काही गरज नाही, कारण पान असतं तिथे ना, त्यामुळे चिकटत नाही. त्याच्यावर झाकणी मारून ठेवली की वाफ लगेच येईल. आता मी जरा चेक करून बघते झाले काय ते. आपण 10 मिनिटं ठेवलंय ना. हो, आता हे तयार झालेत. हे तुम्हाला कसं कळलं? माहिती, हाताला आपल्याला चिकटणार नाही. पीठ जर लावलं ना तर हाताला चिकटणार नाही अजिबात. मग ते झालं. हो, बघा ना, बघू शकता. बिलकुल नाही, म्हणजे तयार. म्हणजे तयार झाले ते. आता मी तुम्हाला टेस्ट करायला देते. गॅस बंद.
हे तयार झाले, तुम्ही टेस्ट करा. वा, छान दिसतंय. पण हे खायचं कसं? तुम्हाला दाखवते मी कसं ओपन करून खायचं ते. हो चालेल. हे असं घ्यायचं आणि हे ओपन करायचं. हे बघा मी असं घेतलं. बापरे खूप गरम आहे. हो हे बघा, आता खाऊन बघू शकता तुम्ही असं. असं ना. हा वा 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 वा. वास किती छान आलाय बघा. हो खूपच सुंदर. बापरे. आणि ते हळदीच्या शिरा बिरा सगळं उमटले. छान. आणि हे आता असं घेऊन खाऊ? हो खाऊ शकता. खाऊ बघा. एकदम वाफाळते. अजून हाताला असा चटका लागतोय माझ्या. मी अगदी हा मध्यभागीचा तुकडा घेऊन मला सांगते हे कसं लागतंय. बाहेर जबरदस्त पाऊस सुरू झालेला आहे आणि आता हे गरम गरम उंडे खायला खूप मजा येते. आणि याच्यामध्ये असा ना काकडीचा स्वाद, त्याच्यावरती लेप दिलेला असा तो हळदीचा स्वाद, इतकं भारी लागतंय ना. आणि ते चूड म्हणजे ते सारड घातलेलं आहे ना, असं गोड गोड असं तोंडात जे काय विरघळत आहे ना, खूप भारी लागतंय. म्हणजे गणपतीमध्ये एक दिवशी हे होऊन जाऊ देत बरं का. म्हणजे कसं काय सारखं मोदक मोदक करण्यात अर्थ नाही. तर असे आयटम पण व्हायला पाहिजे. बेस्ट लागते, बेस्ट. नक्की ट्राय करा. सुनीताताई, हे उंडे तुम्ही अतिशय सुंदर केलेले. मनापासून आभारी आहे तुमची. खूप छान दाखवलं तुम्ही. थँक्यू. हे पण तुम्हाला सगळे संपवायचे आहेत. सगळे संपवायचे आहेत मला. हो मी नक्की खाईन कारण मला खरंच खूप आवडलेली.